नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आजचा पदार्थ जो आहे तो बनवणार आहे ज्वारीचा उपमा. तर ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी इथे बघा मी एकदम भरड हे ज्वारीचं पीठ दळलेलं आहे. घरगुती गिरणीमध्ये 4 नंबरच्या चाळणीने मी हे पीठ दळलेलं आहे. असं बोटाने जर केलं तर हा डायरेक्ट जाड असा रवा असतो, त्या पद्धतीचं हे पीठ मी इथे दळून घेतलेलं आहे. हेल्दी आणि टेस्टी आपला हा उपमा तयार होतो. खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही आणि शरीरासाठी पचण्यासाठी उत्तम हा पदार्थ आहे. ज्वारीचा उपमा तुम्ही याआधी कधी खाल्ला नसेल तर शेवटपर्यंत रेसिपी बघा. खूप साधी, सोपी, सिंपल होणारी रेसिपी आहे, पण खरंच सांगते चवीला खूप भारी लागते. तर अजून हेल्दी करण्यासाठी मी इथे 2 मशरूम घेतलेले आहेत. मीडियम साईजच्या 2 मशरूम मी इथे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहेत. 3 मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता आणि इथे स्वीटकॉर्न घेतलेले आहे. मक्याचे मी 4 लाईन काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, एवढे स्वीटकॉर्न मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर मंडळी, हेल्दी पदार्थ आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. हे बघा, कोकोनट ऑइल मध्ये मी हे बनवणार आहे. तर जेवणासाठी बऱ्यापैकी मी कोकोनट ऑइलचा वापर करत असते मंडळी. चांगलं आहे, शरीरासाठी उत्तम आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुम्ही कधी नारळाच्या म्हणजे खोबरेल तेलाच्या म्हणजेच कोकोनट ऑइलच्या जर भाज्या वगैरे किंवा पदार्थ करून खाल्ले नसतील तर एखाद्या वेळेला नक्की करून खा. महाग असतं पण शरीरासाठी उत्तम आहे. तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे आणि मला घालायचं आहे तेल. तर आता बघा, 3 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. ज्वारीचा उपमा आहे म्हणून 1 टीस्पून मी तेल जरासं एक्स्ट्रा घातलेलं आहे. तर कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं आहे. दुसऱ्या गॅसवर मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवते गरम करायला. हे बघा, पाण्याचा काही असा अंदाज नाहीये. मी साधारण 1.5 ग्लास हे पाणी घेतलेलं आहे. आपल्याला किती लागणार आहे इथे मी दाखवणार आहे. तर तेल बघा गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी घालते इथे राई. गॅस मी आता कमी केलेला आहे. कढीपत्ता घालते आणि मिरची सुद्धा मी आत्ताच घालणार आहे. मिरची पण थोडीशी आपली तडतडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला ज्वारीचं पीठ, जे आपण जाडसर दळून घेतलेलं आहे ते. आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजायला लागलं की छान वास येतो आणि कलर सुद्धा बदलतो. आता इथे तुम्हाला दाखवणार आहे पीठ आपल्याला कुठल्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला ते भाजणं बंद करायचं आहे. हे बघा, आता एवढ्या वेळ ते पिठासारखं दिसतं. आता अगदी असं वाटते की हा रवा आहे की काय, असं कढईमध्ये हे वाटतंय, कारण हा जाडसर भरड असं दळलेली ही ज्वारी आहे. तर रव्याचा उपमा आपण खाल्लेला आहे मंडळी. ह्या पद्धतीने एखाद्या वेळेला जर तुम्हाला खरंच वाटत असेल की नाही भाकरी खायची, आज थोडंसं पटकन मिक्सरला ज्वारी फिरवायची आहे आणि आपल्याला उपमा करून बघायचा आहे, तर नक्की करा. झटपट होणारा पदार्थ आहे, हेल्दी आहे. मगाशी पण बोलल्याप्रमाणे पचायला हलका आहे. तुम्ही बनवून खाऊ शकता. गॅस मी कमी ठेवलेला आहे. फक्त गॅस मोठा आहे, मोठी शेगडी आहे. मोठ्या शेगडीवरती मी गॅस कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. वास यायला लागला आणि थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला हे भाजणं बंद करायचं. अगदी 2 मिनिट मी सतत भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत कापून घेतलेले मशरूम आणि दाणे, स्वीटकॉर्न आपल्याला घालायचे आहेत. आणि पुन्हा आपल्याला छान तो रवा, ज्वारीचा रवा छान भाजून घ्यायचा आहे. पीठ म्हणू शकता जाडसर किंवा ज्वारीचा रवा म्हणू शकता किंवा ज्वारीची भरड सुद्धा म्हणू शकता. आता रव्याबरोबर हे पदार्थ ह्याच्यात भाजले जाणार आहेत. शेंगदाणे मी खमंग भाजलेले आहेत, त्यामुळे शेंगदाणे मी नंतर घालणार आहे. एकदम कुरकुरीत हे शेंगदाणे भाजलेले आहेत. हे बघा, आता थोडं थोडं आपला कलर बदलायला लागलेला आहे.
आणि याच्यामध्ये जे स्वीटकॉर्न आहे तर त्याचा असा थोडा थोडा आवाज यायला लागलेला आहे, चटचट असा. आणि पूर्ण आपल्या ज्वारीच्या ह्या भरडचा रव्याचा कलर चेंज झालेला आहे. ते इथे मी तुम्हाला जवळून दाखवते. ह्या पद्धतीने आपल्याला ह्याचा कलर होईपर्यंत आणि आवाज यायला लागतो त्याच्यामध्ये मक्याच्या दाण्यांचा, आणि कलर पूर्ण बदलतो आणि वास सुद्धा यायला लागतो. आता इकडे पाणी सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. हे बघा, सणसणीत पाणी सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. हा गॅस मी बंद करते आणि आता आपल्याला घालायचं आहे पाणी. आता इथे पाण्याचा अंदाज मी तुम्हाला का सांगितला नाही की इथे ज्वारी आहे, जुनी असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं, नवीन असेल तर थोडंसं पाणी कमी लागू शकतं. म्हणून इथे तुम्ही कन्सिस्टन्सी मी इथे तुम्हाला दाखवणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला इथे पाणी घ्यायचं आहे. आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला इथे पाणी घालायचं आहे. किती कसं ते तुम्ही इथे बघा. एकदम छान हे पीठ फुलून येतं. आता हे सध्या तुम्हाला असं दिसत असेल की एका ठिकाणी गोळा झालं, पण हे छान मस्त फुलून येतं. थोडंसं पाणी कमी किंवा जास्त झालं तरी घाबरू नका. ज्वारीचं पीठ आहे, एकदम पाणी ते ऍब्झॉर्ब करून घेतं, त्याच्यामुळे हा उपमा करताना अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, एवढे सारे शेंगदाणे याच्यामध्ये घालते. अगदी थोडस पाणी घालणार आहे, अगदी थोडस. एवढं पाणी मी आता हे घातलेलं आहे. 1.5 ग्लास मधलं अर्धा ग्लास पाणी एक्स्ट्राचं हे आहे उरलेलं, आणि 1 ग्लास पाणी 1 वाटीसाठी इथे मी वापरलेलं आहे. आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. घालायचं आहे मीठ, आणि थोडीशी घालायची आहे साखर. एक छोटा टीस्पून मी इथे साखर घालते. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं. आणि यावरती झाकण ठेवायचं. 2 मिनिटांसाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं. गॅस कमीच ठेवायचा आहे. गॅस मोठा आहे, तरी हा गॅस मी बंद करून, कमी केला तरी तो भरपूर असतो मोठा, तर हा कमी करून बघा. ह्या गॅसवरती मी हे कढई इथे ठेवलेली आहे, याच्यावरती 2 मिनिटांसाठी पॅक झाकण ठेवायचं आहे. इथे आपला गरमागरम ज्वारीचा उपमा तयार झालेला आहे. हे बघा, अगदी आपल्या रव्यासारखं हे वाटते. कोणी म्हणणार नाही की हा ज्वारीचा उपमा आहे. एवढा छान हा उपमा इथे तयार झालेला आहे. हेल्दी आहे मंडळी, टेस्टी आहे. नक्की बनवून बघा. ह्यामध्ये तुमच्याकडे मशरूम नसेल तर असं काही नाही की तुम्ही मशरूम घातलेच पाहिजे. मशरूमच्या ऐवजी तुम्ही कुठलीही भाजी घालू शकता. इथे तुम्ही शिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. थोडेसे मी घातलेले आहे याच्यावरती खोबऱ्याचा किस, आणि कोथिंबीर नक्की घाला मंडळी. पावसाळा आहे तर मी कोथिंबीर खराब असली तर सहसा आणत नाही, त्यामुळे आता कोथिंबीर नाही आहे. आणि थोडेसे बारीक शेव जे मी घरी बनवलेले आहे मंडळी, आणि या शेवांची रेसिपी माझ्या चॅनलवरती, हे बघा, 7-8 दिवस जास्त झालेले आहे मी हे शेव बनवलेले आहे, तरीसुद्धा ह्या शेवांचा तुम्ही आवाज इथे बघू शकता. तर ह्या बारीक शेवांची खूप सोपी रेसिपी आहे. होणारे शेव आहे, भरपूर प्रमाणामध्ये एवढ्याशा पिठामध्ये शेव होतात, आणि इन्ग्रेडियंट्स जास्त काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तर ह्या शेवाची रेसिपी चॅनलला येणार आहे, तर नक्की बघा. आणि माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला मंडळी नक्की आवडू शकते. करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा
साध्या सोप्या हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.